नमस्कार मित्रांनो, रोहित पटेल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आलो आता बँगलोरमध्ये. बँगलोर पॅलेसला जाणार आहेत आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो बँगलोर पॅलेस कसं आहे. सो हे हॉटेल तुम्ही बघू शकता जिथे आपण स्टे केला आहे. बँगलोरमध्ये सर्वात फेमस आहे तो मैसूर पाक. हा मैसूर पाक बँगलोरमध्ये सर्वात फेमस आहे. सो आता आपण निघणार आहे, डायरेक्ट जाऊया. चला. बँगलोरमध्ये खूप ट्रॅफिक असते आणि पॉप्युलेशन पण खूप आहे, त्यामुळे ट्रॅफिक पण खूप असते. सो आता आपण ओला केली आहे आणि आता जातोय ओला. सो फायनली आपण पॅलेसच्या इथे पोहोचलेलो आहे. सो जाऊन तिकीट घेऊया आणि पुढे जाऊया. राजेशाही वास्तुकला, उंच बुरुज, सुंदर कमानी, लाकडी नक्षीकाम आणि आलिशान दालने पाहताना आपण एखाद्या राजघराण्याच्या इतिहासात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. या पॅलेसमध्ये राजघराण्याच्या जीवनशैलीची झलक पाहायला मिळते. वेळ न घालवता मी गेलो तिकीट काढण्यासाठी. पर्यटक भारतामधील असतील तर 300 रुपये आणि जर विदेशी पर्यटक असतील तर 500 रुपये असं तिकिटाचा दर आहे. भव्य दरबार हॉल, प्राचीन चित्रे, शाही फर्निचर, झुंबर आणि दुर्मिळ कलाकृती पर्यटकांना आकर्षित करतात. पॅलेसच्या सभोवतालची हिरवाई आणि प्रशस्त परिसर छायाचित्रणासाठी उत्तम आहे. त्यामुळे हा राजवाडा इतिहास आणि आधुनिक संस्कृती यांचा सुंदर संगम ठरतो. जर तुम्ही बँगलोरला आलात तर बँगलोर पॅलेसला नक्की भेट द्या. येथे प्रत्येक भिंत, प्रत्येक दालन आणि प्रत्येक कोपरा इतिहासाची एक वेगळी कहाणी सांगतो. सो पॅलेस खूप भारी होता. 300 रुपीज चार्ज तिकीट होतं आणि तिकीट घेतल्यानंतर मग ते असे एक लेबल लावतात बँगलोरचं. तर हा राजवाडा 1878 साली बांधण्यात आला असून तो मैसूरच्या ओडिया राजघराण्याशी संबंधित आहे. या राजवाड्याची रचना इंग्लंडमधील प्रसिद्ध विन्सर कॅसल वरून प्रेरित आहे. त्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला युरोपियन किल्ल्याची झलक पाहायला मिळते. राजवाड्यात प्रवेश केल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते म्हणजे भव्य दरवाजे, लाकडी कोरीव काम, सुंदर झुंबर आणि राजेशाही फर्निचर. बाहेरचं गार्डन देखील तितकंच आकर्षक आहे. हिरवळ, मोठी मोठी झाडं, मोकळं वातावरण आणि शांत परिसर यामुळे इथे फिरताना खूप प्रसन्न वाटतं. फोटोशूट, व्हिडिओग्राफी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. तो मित्रांनो, हा होता बँगलोरचा पॅलेस. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भावाला सपोर्ट करा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. पुन्हा आपण असंच भेटूया नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.